नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला भाजणीच्या पिठाचे थालीपीठ कसे बनवायचे हे पाहायला मिळणार आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 4 वाटी थालीपीठाच्या भाजणीचे पीठ घेतलेले आहे. पिठामध्ये घालण्यासाठी एक मध्यम आकाराचा कोबी किसणीने किसून घेतलेला आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत. एक पिकलेला टोमॅटो त्याच्या बिया काढून बारीक चिरून घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. पिठामध्ये किसलेला कोबी, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घालूया. कोबीऐवजी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मेथी, पालक चिरून सुद्धा घालू शकता. याच्यामध्ये आता 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा, 2 टीस्पून हळद, चवीप्रमाणे मीठ घालूया. पहिल्यांदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, कारण मिठामुळे कोबीला पाणी सुटते. त्यामुळे पाणी ओतायची याच्यामध्ये गडबड करायची नाही आहे. मिक्स करूया. कोबी, कांदा, टोमॅटो असा हाताने चुरून पिठामध्ये मिक्स करायचा आहे. आवडत असल्यास पिठामध्ये थोडासा ओवा हातावर चोळून घालू शकता. तसेच थोडेसे तीळ हलकेसे गरम करून सुद्धा घालू शकता. गरम केलेले तीळ थालीपीठामध्ये छान लागतात. आता इथे पीठ चिकट येण्यासाठी पाणी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालूया आणि पीठ मळून घेऊयात. हे बघा, थालीपीठ थापण्यासाठी पीठ आपल्याला असं पाहिजे. जास्त मऊ किंवा जास्त घट्टही नको आहे. तसेच कोबीमुळे थालीपीठ मऊच होणार आहेत. पीठ कोरडं पडू नये म्हणून आपण याच्यावर ओला रुमाल घालूया. आता लगेचच थालीपीठ बनवायला घेऊयात. थालीपीठ भाजण्यासाठी इथे मी पळसाच्या पानाच्या पत्रावळीचा उपयोग करणार आहे. थोडासा पाण्याचा हात घेऊन एक मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आहे. गोळा दोन्ही हाताने पुन्हा एकदा मळून घ्यायचा आहे. सुती रुमाल ओला करून पोळपाटावर हंतरून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर पाण्याचा हबका मारायचा आहे. पाण्याचा हबका मारल्यामुळे पीठ रुमालाला चिटकणार नाही आहे. गोळा रुमालावर ठेवून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाण्याचा हात लावून थालीपीठ थापून घ्यायचं आहे. हे बघा, थालीपीठ थापत असताना पोळपाट असं गोल गोल फिरवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला थालीपीठ व्यवस्थित थापता येत नसेल तर लाटण्याला पाण्याचा हात लावून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थालीपीठ लाटून घेऊ शकता. थालीपीठ आपल्याला जरा जाडच ठेवायचं आहे. थालीपीठ एकसारखे लाटून झाल्यावर बोटांनी आपण परत एकदा थापून घेऊयात, म्हणजे त्याच्यावर बोटाचे ठसे उमटतील. बोटाच्या साहाय्याने असे गोल होल पाडून घेऊयात. गोल होल पाडल्यामुळे ते लवकर आणि एकसारखे भाजले जातील. गॅसच्या मोठ्या आचेवर तवा गरम करायला ठेवायचा आहे. तवा गरम झाला की गॅसची आच मध्यम करून तव्याला तेल लावून घ्यायचं आहे.
तव्यावर हळूवार थालीपीठ टाकून रुमाल पटकन निघावा म्हणून पाण्याचा हबका मारायचा आहे आणि परत एकदा बोटांनी गोल होल पाडून घ्यायचे. रुमाल काढून घेऊयात. कडेने तेल सोडूया. थालीपीठ भाजण्यासाठी त्याच्यावर पत्रावळी ठेवायच्या आणि मग त्याच्यावर ताट ठेवायचे. 5 ते 7 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढूया. पत्रावळीसुद्धा काढून घेऊयात आणि थालीपीठ पलटून घेऊयात. परत एकदा आपण याच्यावर तेल लावूयात. तेल लावून झाल्यानंतर थालीपीठ अलटून पलटून दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घेऊयात. जर तुमच्याकडे अशी पत्रावळी नसेल तर नुसतं ताट झाकण ठेवून थालीपीठ भाजून घ्यायचे. झाकण ठेवल्यामुळे थालीपीठ कोरडे पडणार नाहीये. पण जर तुम्हाला पळसाच्या पानाची पत्रावळी मिळाली तर थालीपीठ भाजण्यासाठी त्याचा उपयोग नक्की करा. थालीपीठाला वेगळा सुगंध येतो. गरम गरम भाजणीचे थालीपीठ चवळीची उसळ दह्याच्या चटणीसोबत खाण्यासाठी तयार आहे किंवा साधे दही टोमॅटो केचपसोबतसुद्धा खाऊ शकता. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.